गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। मनोज जरांगे यांनी केलेल्या वक्तव्याची यासाठी चौकशी करावी व हे आंदोलन चिघळण्यामागे नक्की कुठल्या शक्ती आहेत हे सर्वांसमोर यावे अशी मागणी आज आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत केल्यानंतर सभापती राहुल नार्वेकर यांनी SIT चौकशी केली जाईल अशी घोषणा केली। तर यानंतर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनीही या आंदोलनात घडलेल्या विविध घडामोडीबाबत खळबळजनक वक्तव्य विधानसभेत केले आहे। यानंतर SIT चौकशी नियुक्त केल्याबाबत मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया विचारले असता पहा काय म्हणाले मनोज जरांगे पाटील। एवढा निर्भीड आणि निष्ठावान यांना आंदोलक भेटला नव्हता म्हणून हे माझ्यावर सगळे जळायला लागले, म्हणून ही सगळी टोळी एक झाली। हे म्हणतात ना सगळा मराठा समाज माझ्या बाजूने, कुणी नाही मराठा समाज तुझ्या बाजूने, हा ते नेते आहेत। आणि मराठा बांधवांनो, हे यंत्रणेचा दुरुपयोग करून मला गुंतविणार आहे ते मी आधी सांगितलं। मी भेटच नाही तर लोक दवाखान्यात जाते चौकशी करायला लागल्यावर, मला चौकशीला बोललो मी असं सलासे जायला तयार आहे, पण मराठ्यासाठी 1 इंच भेटून तू किती डाव रचव रे, हा किती रचव तू, काय यासाठी रचायचं, तुला काय करायचं तर कर। मी ह्या मराठ्यांना OBCतून आरक्षण दिल्याशिवाय हटतच नाही। तुम्ही न टिकणार आहे आता, चुकीच्या मागण्या करतो, आमच्या आई बहिणीला हाणता, त्या टायमाला तुम्ही हसाता दातडं काढिता गृहमंत्री असून। आज किती वाईट वाटायला लागलं आता स्वतःवर आल्यावर। मी माझ्या जातीकडून बोललो, माझ्या माता माऊलीला मारलं तिकडून बोललो। फडणवीसांनी अनेक आरोप केलेत, वॉर रूम कोणी उघडली होती याची माहिती माझ्याकडे आहे, म्हणजे ज्यामध्ये नवी मुंबई असेल, पुणे, संभाजीनगर इथं कुणी कुणी वॉर रूम केली आणि तुम्हाला परत कुणी आणलं तुम्ही गेल्यानंतर आणि कुठे बैठका झाल्या या सगळ्याची माहिती त्यांच्याकडे असल्याचे समोर येईल असं त्यांनी म्हटलं। आता मग यासाठी त्यासाठी आहे ना, आणि जर माझं सगळं खरं निघलं तर SITला मात्र देवेंद्र फडणवीसला जेलला टाकावं लागत। यंत्रणा मात्र घटनेला धरून आणि कायद्याला धरून वापर, ती ईडी सारखी भेऊट दाखवून लोक मध्ये टाकायसारखे नका टाकू। तुम्ही निष्पक्षपातीपणाला लढा, ज्याने माझ्या विरोधात लावली त्याला जेलला टाकावं लागत, कारण मला माहिती मा घरी कोण आलोय का मीच आलोय, कारण मी पळकोटा नाहीये, मला घेऊन चालले होते कारण माझ्या डोळ्यात ते सांगतो मी आता यासाठी ना मी सांगतो आता यंत्रणेसमोरच सांगतो। हो त्याचं कामच ते, आता त्याला नेलं इथून नारायण राणे यांनी मराठ्याचं वाटोळा करायसाठी। मराठ्याच्या आई बहिणी आहेत, मराठ्याचंच पोरग मराठ्यांच्या विरोधात साक्ष देत आहे, तुला माहित होतं याचा अर्थ त्यांनीच तुला पाठवलं असेल कर यांच्यात दंगल म्हणून। आम्ही शांततेत बसलेलो आहे तिथं, मी उपोषण करताय 3-4 दिवसा, माझ्या डोळ्यात धूर गेलाय, मला सुरुवात दिसली नंतर काहीच दिसलं नाही, आणि तू सांगतो दगडफेक करायला लावली। त्यावेळेस कोणाला माहित नव्हतं पोलिस बी हाणणार आहेत का, ते घुसल्यावर सुरू झालं धडाधड हाणायला, त्याचे व्हिडिओ आहेत त्यांच्याकडे सुद्धा, त्यांचे सुद्धा त्या गुप्तचर यंत्रणेचे लोक व्हिडिओ शूटिंग काढत होते, ते आम्हाला माहिती आहेत। पहिल्या सुरुवातीपासून कवापासून काढत होते, त्याचंही नाव घेऊ आम्ही, ती बी शूटिंग आणा, त्यात जर तुम्ही काटछाट केली असली तर कोण हाणायला लावील, मेळच लागाना, एका हाणायला सुरू केलं, हाना मानाला चान्स तर पाहिजे तिथं। हे माहीतच नाही आणणार आहेत, माहीत असल्यावर तरी माणूस म्हणू शकतो बाबा आपण प्रतिकार तरी करा बचावासाठी, माहीतच नाही। फक्त 500-700 1000-1500 जण आले
आणि लॉट मध्ये घुसला आणि हाणायला चालू केलं आणि इतका दूर झाला काही क्षणात कोणालाच काही कळाना कोण काय झालंय ती कोण हाणायला लवी. मग तुला जर माहित होतं जातीचं वाटोळं करायला नारायण राणेचं ऐकून निघाला, लोक गुतवायला निघाला, खोटे लोक परत गुतवायला निघाला. तुला तरी मराठ्यांच्या पोटी जन्म घेऊन काहीतरी वाटलं पाहिजे नेत्याचं किती ऐकावं, जातीसाठी काय करावं आणि ते बी खोटं सांगावं. खरं असलं तर बिंदास सांगावं, खोटं सांगावं. कोण कोणाची आई बहीण काढत असेल तर सत्ताधारी असो वा विरोधक, देवेंद्र फडणवीस त्यांच्या पाठीशी उभा आहे. किती वाईट वाटलं, किती वाईट वाटलं. आमच्या आया बहिणीच्या छाताडावर नाचलात, गोळ्या घातल्यावरून तुम्ही. तवा नाही करे वाईट वाटलं, आज किती वाईट वाटलं. माझ्या आया बहिणीच्या मुंडक्यावर पाय दिले, वरून मारलं. 20-20 पोलीस हाणत होता एक महिलेला. उचलून आपली ताका रे तुम्ही, इटाने हाणता डोक्यात त्यांच्या. तुमचे नुसते आय म्हणलो तर किती लागलं. आमच्या आया बहिणी उभ्या चिरल्यात तुम्ही. तवा कुठे गेलता या साईडने नेमणाऱ्या. सत्ता हातात आली मग दुरुपयोग करून लोक तो घ्यायला तो ऐकड करायला लागला का सगळे. आणि तो या साईडला चौकशाला घेऊन माझ्या आई बहिणीचे मुर्दे पडून देऊ काय मी नाही पडून देणार. मराठ्यांच्या आई बहिणीवर पोरावर हात उचलणार नाही, उचलून देणार तुला. तू टाक जेलला, मी 50 वर्ष सजा भोगायला तयार आहे. आमच्या आई बहिणीच्या डोक्यात चिंदाड झाल्यात, चारही बाजूला त्यांना टाकेत. काय बोलतो, पाय मोडलेत, पाय आत्ता गोळ्यात, पाय त्या पोरांच्या बी माता माऊलीच्या बी. तुझ्या आईला लागल्यावर बोलशील का. आणि म्हणतो माझ्या पोलिसाला मारलं. त्यावेळेस म्हणतो माझ्या पोलिसाला मारलं. माय बाप मराठ्यांनो तुम्हाला सांगतो, आई बहिणी तुमची असो किंवा तिथल्या मराठ्यांची असो, अंतरवालीतल्या, ती सगळ्यांची रक्षण करा. आपण आपल्या मराठ्यांच्या आई बहिणीचं रक्षण करा. आणि त्या आई बहिणीच्या विरोधात कोणी बोलत असेल त्याला माफ करू नका. हो, हे टोळी जमवायलाय, याच्या हातात सत्ता आहे म्हणून विधान भवनात माझ्या विरुद्ध यासाठी नेमाला लगेच मंजुरी बी, मला जेलला टाकायसाठी लगेच चौकशी सुरू, याच्या हातात आहे म्हणून मला जेलला टाकायसाठी. कारण मी मराठ्यांकडून बोलतो, सावध व्हा. हे आमदार सुद्धा मराठ्यांचे तुम्हीच मोठे केलेत, हे सुद्धा तिकडून बोलायला लागलेत, बाकडे वाजायला लागलेत. अरे एवढे स्वार्थी बनताल, स्वतःच्या आई बहिणीचे तुकडे केलेत, मुंडके मोडलेत. काही माता माऊलीला आणखीन कंबरावर चालता येत नाही. अरे आमदारांना तुमची आई असेल ती बाकडे काय आवाज येता, त्या केशी माग घ्या म्हणतोय. खोट्या केसेस केल्यात मार खाऊन. आई बहिणीच्या ना आई बारीक लेकरांच्या पाठीशी उभा राहा, आपल्या स्वतःच्या जातीच्या पाठीशी उभा राहा. तुम्हाला तुमच्या स्वार्थासाठी मोठं होण्यासाठी त्याच्यासाठी काय बाकडा वाजिता. मी मरायला भेट नाही, फाशीवर जायला तयार आहे, पण हटत नाही ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय. तू किती अन्याय करणार. मराठ्यांना एकच सांगतो, फक्त अर्ध्यावर सोडू नका. हो, तेव्हा म्हणतो मराठा समाज माझ्या मागे आहे, मराठ्यांचे नेते माझ्या पाठीशी आहेत. ह्यो सगळा डाव टाकायला मी हे तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. आणि ह्यो डाव जो म्हणतो ना देवेंद्र फडणवीस की जो आरोपी साक्षीदार झालाय, ह्या पोरानं मुंबईला जाताना रॅलीत जातानाच व्हिडिओ टाकलेला. नारायण राणेने त्याला त्यावेळी व्हिडिओ टाकायला लावलेला. हे षडयंत्र होतं, मी सांगितलं होतं ट्रॅप आहे. असे 12-13 ट्रॅप आहेत आणखीन राहिलेत. फक्त यांनी त्यावेळेस ते वापरले नाही. एकजूट फुटून देऊ नका, यांना काहीच करता येत नाही. फक्त मुलगा म्हणून माझ्या पाठीशी उभा राहा आणि शांततेत उभा राहा. कारण हे डाव साधायलाय सत्ता हातात हे म्हणून. मराठा समाजाला दिलं म्हणतो, काय दिलं, सारथी दिली, अण्णासाहेब महामंडळ दिलं, बाकीचं जातील नाही दिलं का. ते का उपकार सांगायला का. तुला सत्तेत बे मराठ्याने बसविलंय म्हणून दिलंय.